राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील पेन्शन, कुटुंब निवृत्ती वेतनकांसाठी आत्ताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. मार्च पेड इन एप्रिल पगार पेन्शन संदर्भात महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना याचा फायदा होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती. अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय दिनांक 24 मार्च 2023 रोजी निर्गमित झालेला आहे. महागाई भत्ता थकबाकी, त्याचबरोबर मार्च पेड इन एप्रिल पगार जो आहे तो वेळेत होणार का या संदर्भातलं अनुदान, निधी वितरण करण्यासंदर्भातला अखेर निर्णय जो आहे तो निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यामुळे मार्च महिन्याचा पगार, पेन्शन आणि जुलै ते ऑक्टोबरची महागाई भत्ता 3% थकबाकी जी आहे ती फरकासहित आता कर्मचाऱ्यांना मार्च पगारामध्ये मिळणार आहे. या संदर्भातला शासन निर्णय जो आहे, अनुदान वितरण करण्यासंदर्भातला निर्णय आपण स्क्रीनवर पाहत आहे. याच्यामध्ये वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर भीन्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी यांना वितरित करण्याची व शासनाचा विचार होते आणि या अनुषंगाने आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पित झालेला निधी जो आहे तो बीम्स प्रणालीवरती नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ देण्यासाठी मान्यता देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये लेखाशीर्ष, नियंत्रक अधिकारी, वितरित अनुदान देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर वित्त विभागाने बीम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी जो आहे तो अटी शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, शासन परिपत्रक, विहित सूचना, अटी या संदर्भात कुठल्याही पद्धतीची कसूर होणार नाही याची दक्षता घेण्यासंदर्भातल्या सूचना संबंधित नियंत्रक अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर 2001 रोजी किंवा त्यानंतर 2 पेक्षा अधिक आपत्त्या असणाऱ्यांना अर्जदाराला दुसऱ्या वेळेस जुळ्या आपत्त्यांचा अपवाद वगळता या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही असंही कळवण्यात आलेलं आहे. आणि ज्या उद्देशासाठी निधी, अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही, तसेच इतर लेखाकडे वळती करता येणार नाही या संदर्भातल्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार नियंत्रक अधिकाऱ्यांनी दरमहा शासनास 10 तारखेपर्यंत सादर करण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पदनिर्मितीच्या अनुषंगाने वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक ते उच्चस्तरीय सचिव समिती, मंत्रिमंडळ यांची मान्यता तसेच वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने कार्यवाही झाल्याची खात्री करण्यासंदर्भातल्या सूचना माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे, महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. शासनाद्वारे देण्यात येणारे वेतन अनुदान लाभार्थ्याच्या बँक अकाउंटमध्ये ECS द्वारे प्रदान करणे बंधनकारक असणार आहे. कोणत्याही परिस्थितीत वेतनानुदानाची रक्कम एकत्रितरित्या व ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यात येऊ नये या संदर्भातल्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितच मार्च पेड इन एप्रिल पगार पेन्शन, त्याचबरोबर जुलै ते ऑक्टोबर वाढीव महागाई भत्ता 3% दराने थकबाकी जी आहे त्या संदर्भातलं अनुदान निधी थकबाकी वितरित करण्यासंदर्भातला महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. त्यामुळे निश्चितच राज्यातील सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना मार्च पेड इन एप्रिल पगार पेन्शन जी आहे ते वेळेत होणार आहे. तर होती अतिशय आनंदाची बातमी, महत्त्वपूर्ण बातमी. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.